दरम्यान आताची महत्त्वाची बातमी समोर येते। राहुल नार्वेकर आता थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत। तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज अर्ज भरला जाणार आहे। त्यासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यासाठी राहुल नार्वेकर आता थोड्याच वेळात अर्ज भरणार असल्याचं कळतंय। तर आधीच्या सरकारमध्ये सुद्धा राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होते आणि यावेळी सुद्धा तेच अध्यक्ष राहण्याची जोरदार चर्चा आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण जर पाहिलं राहुल नार्वेकरांचं नाव जे आहे ते सुरुवातीपासूनच चर्चेत जे आहे ते पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी होतं। पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावरती विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती टाकण्यात आलेली आहे। भाजपकडून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती। मंत्रिपदासाठी त्यांना दावा जो आहे तो सुद्धा त्यांनी केला होता, परंतु भाजपकडून त्यांना विधानसभा अध्यक्षच पदी त्यांची वर्णी लावण्यात आता समोर आला आहे। थोड्याच वेळात अर्ज जो आहे तो राहुल नार्वेकर भरणार आहेत। गेले 2.5 वर्ष आपण जर पाहिलं तर राहुल नार्वेकर यांनी उत्तम असं काम जे आहे ते करून दाखवलं होतं। विधानसभा अध्यक्ष 2 पक्ष जे आहेत ते विभाजन झालं होतं आणि त्यांच्या सगळ्या सुनावण्या ज्या आहेत ती योग्य रीतीनं राहुल नार्वेकर यांनी पार पाडलेल्या होत्या। त्याचप्रमाणे सभागृह जे आहे ते योग्य पद्धतीनं त्यांनी चालवलं होतं आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठांकडून राहुल नार्वेकर यांच्याच नावाला शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला आहे। थोड्याच वेळात राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा अर्ज जो आहे तो दाखल करतील। एकूणच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।